नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. नियम धाब्यावर बसवून वृक्षांचे मूक मृत्यू. वृक्षारोपण केलेले 17,000 वृक्ष बेपत्ता. स्वराज्य अभियानाने महाराष्ट्रासह कर्नाटक भागात ही वृक्षांची पाहणी केली आहे. अत्यंत जगण्या अवस्थेत वृक्ष आढळली असून जिवंत वृक्षाभोवती कॉन्क्रीट ओतून त्यांचा श्वास कोंडला जात असल्याचे लक्षात आले. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशाचे सरळ उल्लंघन करून झाडांच्या बंधापर्यंत कॉन्क्रीट ओतणाऱ्या दोषींवर NGT ऍक्ट 2010च्या कलम 25 अन्वये फौजदारी कारवाई का नाही, असा रोखठोक प्रश्न स्वराज्य अभियानाचे समन्वयक राहुल कदम यांनी आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई उपस्थित होते. झाडाभोवती कॉन्क्रीटकरणामुळे भूगर्भातील रचना प्रक्रिया खंडित झाली असून शहरातील वाढत्या उष्णतेला प्रशासन सर्वस्व जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नॅशनल ग्रीन फ्री ट्रिब्युनलच्या आदेशानुसार नागरी भागात वृक्षाभोवती किमान 1 मीटर जागा कच्ची ठेवणे बंधनकारक आहे. झाडावर खिळे ठोकून जाहिराती फलक लावून त्याचे विद्रुपीकरण करणे आणि त्याला इजा पोहोचवणे हे सुद्धा बेकायदेशीर आहे. मुळात रस्ते किंवा फुटपाथचे काम सुरू असताना नियमाचे पालन का केले जात नाही? झाडांना इजा पोहोचवणे हा महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार दंडनीय अपवाद असताना प्रशासनाने हे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराची आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी स्वराज्य अभियानाने केली आहे. सध्या गळा आवळलेल्या झाडांना तर मोकळे करायचेच, पण नवीन रस्ते आणि फुटपाथच्या निविदांमध्ये झाडाभोवती 1 मीटर जागा सोडल्याशिवाय कंत्राटदारांची देयके मंजूर केली जाणार नाहीत, अशी कार्यादेश समाविष्ट करावेत. वृक्षारोपणाचे गेल्या 3 वर्षातील थर्ड पार्टी ऑडिट करून आकडेवारी ही सर्व सार्वजनिक करावी. 7 दिवसात प्रशासन एक प्रस्तुती केली नाही तर स्वराज्य अभियानच्या वतीने NGTच्या 2010च्या कलम 26 अन्वये फौजदारी तक्रार आणि माननीय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अवमान याचिका दाखल करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज स्वराज्य अभियानच्या वतीनं आपण पत्रकार परिषद घेतो आहे. वृक्ष हे पर्यावरणाचं रक्षण करत असतात. आज वसुंधरेचं रक्षण करणाऱ्या या वृक्षांचा गळा घोटण्याचं काम होत आहे. झाडाभोवती कॉन्क्रिटीकरण करणं, झाडाच्या बुंद्याभोवती डांबरीकरण करणं, यामुळे एक प्रकारे ज्या पद्धतीने माणसाचा गळा घोटल्यानंतर माणसाची अवस्था होते, त्याच पद्धतीनं या झाडांची आज अवस्था होत आहे. या झाडांचं रक्षण करण्यासाठी त्याचं डिकॉन्क्रिटीकरण करणं आवश्यक आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं पॅन इंडिया आदेश देऊन झाडांच्या भोवती केलेलं कॉन्क्रिटीकरण काढून टाकण्यात यावं, असा आदेश दिला आहे, पण या आदेशाचं पालन होताना दिसत नाही. आज स्वराज्य अभियानच्या वतीनं आपण मागणी करतो आहे की येत्या 7 दिवसांच्या आत सर्व झाडांच्या भोवतीचं कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण काढून टाकण्यात यावं. न्यायालयाच्या आदेशानुसार 1 मीटर त्रिज्येपर्यंत झाडाच्या भोवतीची, बुंद्याभोवतीची जागा ही खुली असली पाहिजे. त्या आदेशाचं पालन करण्यात यावं. याविषयी 7 दिवसाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 7 दिवसानंतर स्वराज्य अभियानच्या वतीनं न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे. नमस्कार. आज वसुंधरा दिवस म्हणजे जागतिक अर्थ डे असं म्हटलं जातं. दुसरीकडे आपण शाळेमध्ये सुद्धा एक नारा लावतो, झाडे लावा आणि झाडे जगवा. झाडे मात्र लावली जातात, पण खरंच ती जगवली जातात का, हा एक प्रश्न आहे. त्याचं उदाहरण म्हणजे काय, तर बऱ्याच ठिकाणी झाडाच्या बुंद्याला कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की एक प्रकारे त्या झाडांना जगवण्याच्या जे आम्ही मारण्याकडेच जास्त कल जातो असं लक्षात येतं. मग ही वसुंधरा कशी, पर्यावरण कसं चांगलं राहणार मग? तर यासाठी स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून आपण ही जागृती करतोय आणि शासनाकडे मागणी करतोय की हे जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे ते काढणं गरजेचं आहे आणि झाडांना जगण्यासाठी वाव देणं गरजेचं. झाडं जगली तर आपण जगलो, पर्यावरण जगलं. तर यासाठी ही मागणी आपण करत आहोत. त्याचबरोबर ही जर पुढे नाही झालं तर आपण ह्यासाठी न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. नमस्कार.